नमस्कार. ऑनलाईन एज्युकेशन कमिटी आपल्या महाविद्यालयाची आहे. या कमिटी मार्फत आजचं जी-सूट संबंधी प्रशिक्षण आपण देतोय. मागच्या एका मीटिंग मध्ये आपण म्हटलं होतं की जी-सूट आपल्याला सुरू करायचं आहे. आता काही टप्प्यामध्ये डेव्हलपमेंट स्टेजला आपण हा जी-सूट सुरू करतोय. आजच्या या सभेमध्ये प्रभारी प्राचार्य डॉक्टर पी कुलकर्णी सर, सर्व उपप्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक, लायब्ररियन आणि ऑनलाईन एज्युकेशन कमिटीचे कन्व्हेनर डॉक्टर अतुल पित्रे या सर्वांचं मी स्वागत करतो. आज मोठ्या संख्येने आपण एकदा प्रथमच एकत्र आलो की ज्या वेळेला प्रभारी प्राचार्य कुलकर्णी सर आपल्या सोबत आहेत. कुलकर्णी सरनी चार्ज घेतल्यानंतर आपण सगळे असे एकदम एकाच पहिल्यांदाच एकत्र आलेलो आहोत. या सभेमध्ये प्रभारी प्राचार्य डॉक्टर कुलकर्णी सर यांचं आपण सर्वांच्या वतीनं मी अभिनंदन करतो आणि या सभेमध्ये स्वागत करतो. या जी-सूटचं काम करताना एक जी-सूट कमिटी आपल्या कॉलेजमध्ये काम करते. त्यामध्ये उपप्राचार्य विवेक भिडे सर आहेत, गणित विभागाचे प्रतीक शितूत आहेत, IT विभागाचे वरुणराज पंडित सर आहेत आणि कॉम्प्युटर सायन्स विभागाचे प्रशांत लोंढे सर आहेत. या टीमने जी-सूट आपल्याला उपलब्ध करून देण्यासाठी भरपूर काम केलेलं आहे. या सर्व टीमचं आपण सगळ्यांनी मिळून अभिनंदन करूया. काल आपण एक मेसेज पाठवलाय की जी-सूट ऍक्टिव्हेट कसा करायचा आहे. थोडक्यामध्ये सांगतो की जी-सूट हे वेगळं काही नसून एक जीमेल आहे. आपला जीमेल पहिला असणार आहे किंवा जीमेल अकाउंटला जायचं आणि ऍड अकाउंट, आणखीन एक अकाउंट आपल्याला ऍड करायचं. जी-सूटचा अकाउंट म्हणजे जीमेल अकाउंटच आहे, तो आपल्याला ऍड करायचा आहे. आणि ज्यांनी फॉर्म भरला त्या फॉर्म भरलेल्या सर्व सभासदांसाठी आपण जीमेल क्रिएट केलाय आणि ऍक्टिव्हेट केलेला आहे. हा कसा आहे तर त्याचा लॉगिन आयडी असणार आहे ना, म्हणजे त्या जीमेलचं नाव कसं असणार आहे तर फर्स्ट नेम डॉट सरनेम @reagcrtn.com @reagcrtn.com हे सगळ्यांना सारखंच आहे. मात्र माझ्या बाबतीमध्ये मकरंद साखळकर असेल ना तर माझा जीमेल कसा होणार जी-सूटचा, मकरंद.साखळकर@reagcrtn.com. जिथे आपण जीमेल एंटर करतो ना तिथे हा जीमेल आपल्याला एंटर करायचा आहे. नंतर पासवर्ड तुम्हाला पहिला कॉमन पासवर्ड दिलाय, तो पासवर्ड स्मॉल मध्ये पासवर्ड 1234 असा टाईप करायचा आणि साइन अप करायचं. हे साइन अप केल्यानंतर तुम्हाला चेंज पासवर्ड साठी ताबडतोब पासवर्ड चेंज करता येतो. तुम्हाला जो पासवर्ड पाहिजे तो पासवर्ड तुम्ही लिहून त्याप्रमाणे काम सुरू करता येते. अशी साधी प्रोसिजर आहे. जर कोणाला याबद्दल शंका असतील ना तर आमची जी-सूटची टीम आहे, त्यांना तुम्ही विचारा, वैयक्तिक विचारा. आपल्याला सगळ्यांचे अकाउंट हे ऍक्टिव्हेट करता येतील. काल दुपारनंतर काही जणांनी फॉर्म सबमिट केला. जी-सूटचा फॉर्म काल सकाळपर्यंत 110 लोकांनी सबमिट केला होता. दुपारनंतर काही लोकांनी सबमिट केलाय. जरी या पद्धतीने जीमेल अकाउंट तयार होत असेल तरी त्यांची नाव आपण ऍक्टिव्हेट केल्याशिवाय त्यांना ईमेल सुरू करता येणार नाही, जीमेल सुरू होणार नाही, जी-सूटचा मेल सुरू होणार नाही. तर त्यांचं काम आपली टीम करते. टीमचं हे काम चालू आहे. ज्यांनी उशिरा फॉर्म भरलेले आहेत त्यांचे अकाउंट थोडा उशिरा सुरू होती, पण हे काम आपलं टप्प्याटप्प्याने चालू आहे. जी-सूट आपल्याला उपलब्ध झाला माहिती, त्याच्यात सगळ्या फीचर्स आहेत ना त्या अजून आपण ऍक्टिव्हेट केल्या नाहीत. काही प्रमाणामध्ये ऍक्टिव्हेट झाल्या. मीटिंग आपल्याला सुरू करता येते, रेकॉर्डिंग करता येते. या संबंधी आपल्याला मार्गदर्शनासाठी, प्रशिक्षणासाठी ही कार्यशाळा आहे. यामध्ये कॉम्प्युटर सायन्स विभागाचे लोंढे सर आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी लोंढे सरना विनंती करतो की त्यांनी यापुढे कामकाज सुरू करावं. धन्यवाद. थँक्यू सर. माझा आवाज ऐकू येतोय का? येतोय. ओके, आपण स्टार्ट करूया.
याआधी जे काही 2 वर्कशॉप झाले त्यामध्ये विदुला मॅडमनी गुगल मीट यावरती त्यांनी मार्गदर्शन केलं आणि नागले सरांनी गुगल क्लासरूम वरती मार्गदर्शन केलं. त्यावेळेला आपल्याकडे फ्री अकाउंट होते आणि आपण त्या फ्री अकाउंट वरूनच ते काही जे मार्गदर्शन आहे ते केलं. आता महाविद्यालयाने आपल्याला जी सूट दिलेला आहे आणि जी सूट दिल्यानंतर जे काही 1-2 चेंजेस आपल्याला मिळणार आहेत किंवा आपल्याला ज्या काही 1-2 फॅसिलिटीज मिळणार आहेत त्यावरती आपण बोलूया. मी सुरुवात करतो गुगल मीट पासून. तर गुगल मीट मध्ये आपल्याला रेकॉर्डिंगची फॅसिलिटी ही जी सूट मुळे मिळत आहे. म्हणजे विद्यापीठाच्या परिपत्रकामध्ये तसं नमूद केलेलं आहे की तुम्ही लेक्चर झाल्यानंतर ते तुम्ही रेकॉर्ड करून ते विद्यार्थ्यांना अवेलेबल करून द्यायचे. आतापर्यंत असे जे काही आपण लेक्चर्स रेकॉर्ड करत होतो ते स्क्रीन रीडर किंवा स्क्रीन रेकॉर्डरच्या माध्यमातून आपण करत होतो आणि ते स्क्रीन रेकॉर्डरच्या माध्यमातून करत असताना आपल्याला बरीच स्पेस जात होती. बरीच त्याची साईज मोठी असल्यामुळे ती अपलोड करतानाही आपलं जे काही इंटरनेट युजेस आहे ते वाढत होतं. तर त्याला एक उत्तम पर्याय म्हणजे जी सूटचं रेकॉर्डिंग. जे तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंगने 400-500 MB पर्यंत जातात ते जी सूट मधून जवळपास 172 किंवा 100 ते 172 किंवा 180 MB इतकंच जातं. आता ज्या 2 मीटिंग्स आपण घेतल्या त्या 2 मीटिंग्स मी रेकॉर्ड केल्या होत्या आणि त्याचं रेकॉर्डिंग ज्या पाऊण तासाच्या किंवा ज्या 1 तासाची मीटिंग होती त्याचं रेकॉर्डिंग हे जवळपास 170 MB पर्यंतच गेलं. त्यामुळे जी काही फाईल साईज आहे ती कमी साईजची असल्यामुळे जेव्हा तुम्ही ती विद्यार्थ्यांना ट्रान्सफर कराल किंवा तुम्ही युट्यूबवरती जेव्हा ती अपलोड कराल त्यावेळेला तुमचा इंटरनेट युजेसही कमी होईल. त्याचबरोबर ह्याच्या अजून काही फॅसिलिटीज आहेत. मी माझी स्क्रीन शेअर करतो. ओके, माझी स्क्रीन दिसते का? ओके, हो सर दिसते. आता हे बघा, हे मी जी सूट मध्ये लॉग इन केलेलं आहे. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे prashant.londhe@resgcrtn.com असा मला ईमेल आयडी मिळालेला आहे. आता मी मीट स्टार्ट करतो इथून. मीट स्टार्ट करताना हे मीटचे इंटरफेसेस बदलत असतात. त्यामध्ये आता इथे जॉईन आणि स्टार्ट मीटिंग ऑप्शन आहे. मी एक नाव देतो मीटिंगला. आता इथे मी जॉईन नाव म्हणतो. ओके, ही विंडो जी आहे ती अटेंडन्स साठी आहे. आणि हे बघा, इथे आपण जे फ्री व्हर्जन मध्ये मीटिंग क्रिएट करत होतो त्यावेळेला फक्त आपल्याला ही एक लिंक मिळत होती आणि ही लिंक आपण विद्यार्थ्यांना शेअर करत होतो आणि विद्यार्थी ती लिंक क्लिक करून जॉईन होत होते. आता मी जी सूट मधून मीटिंग केल्यामुळे मला एक अजून फीचर मिळाले आहे, ते म्हणजे डायल इन. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ह्या मीटिंग मध्ये थ्रू मीट सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. तसंच तुम्ही फोन कॉल वरूनही जॉईन होऊ शकता. आता फोन कॉल वरून कसं जॉईन व्हायचं हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तत्पूर्वी आपण जे आतापर्यंत करत आलो आहोत मीटिंग रिलेटेड ते आपण पुन्हा बघूया. आता इथे मी मीटिंग क्रिएट केलेली आहे. ही लिंक आहे, मी विद्यार्थ्यांना शेअर केली आणि समजा आपण एक विद्यार्थी इथे जॉईन करून घेऊया. मी स्वतःला तिथे जॉईन करून घेतो. ओके, मी स्वतःच एक जॉईनिंग रिक्वेस्ट टाकले स्वतःला. आता ती रिक्वेस्ट बघा कशी येईल.
मी जी रिक्वेस्ट टाकली ती माझ्या नॉर्मल अकाउंट मधून टाकलेली आहे, जे आपल्या आरपी गोगटे कॉलेजच्या डोमेनचा भाग नाही आहे. त्यामुळे ती रिक्वेस्ट येताना प्रशांत लोंढे आउटसाइड आरपी गोगटे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स अँड आरवी जोगळेकर कॉलेज ऑफ कॉमर्स रत्नागिरी अशी येईल. मी ती ऍडमिट केल्यानंतर तो पर्सन तिथे ऍड होईल. त्यानंतर आपण बाकीचे फीचर्स बघूया. बाकीचे फीचर्स जे आपण आधी बघितलेले आहेत त्याच पद्धतीने आहेत. फक्त यूज ए फोन फॉर ऑडिओ आणि रेकॉर्ड मीटिंग ही फक्त ह्या दोन गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत. आता ज्या वेळेला मला मीटिंग रेकॉर्डिंग स्टार्ट करायचं आहे त्यावेळेला मी काय करेन, इथे जो पहिला ऑप्शन आहे रेकॉर्ड मीटिंग तो मी ऑन करेन. तो केल्यानंतर मला आस्क फॉर कन्सेंट असा एक मेसेज येईल. तो काय आहे तर रेकॉर्डिंग अ मीटिंग विदाउट द कन्सेंट ऑफ ऑल पार्टिसिपंट्स मे बी इलिगल अँड ॲक्शनेबल. So you should obtain the consent to record this meeting from all participants, including external guests and guests who join late. आता हा जो विषय आहे तो काय आहे, ज्या वेळेला मी इथे ऍक्सेप्ट करतो त्यावेळेला ज्या लोकांनी ही मीटिंग जॉईन केलेली आहे त्या लोकांना मीटिंग रेकॉर्ड होते असा मेसेज जातो. त्यामुळे जर त्यांना त्या मीटिंग मध्ये राहायचं असेल तर ते मीटिंग मध्ये राहू शकतात, किंवा जर त्यांना मीटिंग मधून बाहेर पडायचं असेल तर ते मीटिंग मधून बाहेर पडू शकतात. एखाद्या पर्सनने जर मीटिंग रेकॉर्डिंग अलाउ केलं नाही तर ती व्यक्ती त्यातून बाहेर पडते, आणि जर ती व्यक्ती ऑलरेडी त्या मीटिंग मध्ये असेल तर रेकॉर्डिंग स्टार्ट होत नाही. अशा वेळेला आपल्याला फोर्स रेकॉर्डिंग साठी इथे गुगल मीट विचारते. ज्या वेळेला आपण फोर्स रेकॉर्डिंग करतो त्यावेळेला ज्या व्यक्तीने हे अलाउ केलं नाही आहे ती व्यक्ती ऑटोमॅटिकली बाहेर पडते. त्यानंतर ती व्यक्ती ज्या वेळेला पुन्हा लॉग इन होईल त्यावेळेला लॉग इन करताना त्या व्यक्तीने रेकॉर्डिंग ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. जर सर्व व्यक्तीने रेकॉर्डिंग ऍक्सेप्ट केलं असेल तर इथे बघा रेड पार्क मध्ये एक व्हाईट डॉट आहे आणि रेकॉर्डिंग झालेलं आहे. याचा अर्थ आता आपलं जे काही रेकॉर्डिंग आहे ते आपलं स्टार्ट झालेलं आहे. ही अटेंडन्स आहे. ती अटेंडन्स ऑटोमॅटिकली आपण प्लगइन थ्रू जनरेट करतोय, त्याचं जी सूटशी काही रिलेशन नाही आहे. तर या पद्धतीने आपण रेकॉर्डिंग स्टार्ट केलं. आता दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे कॉलने जॉईन होणं. आता इथे जो तुम्हाला नंबर दिसत आहे US +1 470 228 6126 हा मी आता माझ्या फोनवरून डायल करतो. आता हे जे काही डायल केलेलं आहे हा मी कॉल करतो. कॉल केल्यानंतर मला ही पिन विचारली जाईल. ही पिन बघा आहे 664218174#. आता मी ही पिन एंटर करतो. ओके, मी आता पिन एंटर केलेली आहे. ओके, आता हे बघा माझा आवाज पुन्हा इथे मध्ये ऐकतोय. हे मी ऍज अ कॉल म्हणून मी इथे जॉईन झालोय. बघा हा माझा आहे आयडी आहे आणि हा बघा हा नंबर आहे माझा. आता मी जे काही बोलतोय ते कॉल स्वरूपामध्ये मला ह्या नंबरवरून ऐकू येईल. म्हणजे जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे आणि त्याला लेक्चर ऐकता येऊ शकत नाही तो कॉल थ्रू या लेक्चरला कनेक्ट होऊ शकतो, जेणेकरून जे काही ऑडिओ कंटेंट आहे तो ऐकू शकतो. आता त्याच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली नसल्यामुळे तो कदाचित त्याचं जे काही इंटरफेस आहे किंवा तुम्ही जे काही स्लाइड शो करताय तो बघू शकणार नाही, परंतु तुमचं लेक्चर ऐकू शकतो, तुमची मीटिंग ऐकू शकतो. ही एक फॅसिलिटी आपल्याला जी सूट मीट मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता मी ही मीटिंग मधून बाहेर पडतो. बाकी आपण सगळं पहिल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. लेआउट, फुल स्क्रीन, टर्न ऑफ कॅप्शन्स, हे सगळं जे आपल्याला फ्री व्हर्जन मध्ये आपल्याला ज्या पद्धतीने मिळतं त्याच पद्धतीने यामध्ये आपल्याला जी सूट मध्ये मिळत राहील. फक्त दोनच ऑप्शन आहेत, ते म्हणजे रेकॉर्डिंग आणि दुसरं म्हणजे तुम्ही कॉलने आता ह्या मीटिंगला जॉईन होऊ शकता. आता माझं हे रेकॉर्डिंग झालेलं आहे, मी माझी मीटिंग झालेली आहे. मी काय करेन, आता मी इथे स्टॉप रेकॉर्डिंग म्हणेन. स्टॉप रेकॉर्डिंग म्हटल्यानंतर माझी जी काही मीटिंग आहे ती एंड होईल. मी मीटिंग आधी एंड करेन. माझी ही मीटिंग आता एंड झालेली आहे. रिस्पेक्टिव्ह अटेंडन्स आहे ती माझी डाउनलोड होईल. ते डाउनलोड झाल्यानंतर आता मला हे रेकॉर्डिंग कुठे मिळेल
तर मी माझ्या ईमेल अकाउंटला जाईन, जे मला आता जस्ट कॉलेजने प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्या गुगल ड्राईव्ह मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक फोल्डर दिसेल. तो फोल्डर म्हणजे मीटिंग रेकॉर्डिंग्स. आता मीटिंग रेकॉर्डिंगचा तुम्ही क्लिक केलं तर एक 10 ते 15 मिनिटांमध्ये ती मीटिंग तुमच्या या फोल्डरमध्ये ऑटोमॅटिकली येते. आता ती मीटिंग आल्यानंतर आता जो मीटिंगचा जो काही आयडी आहे तो मीटिंगचा आयडी बघा, SQKXTEO आणि समथिंग, त्या नावाने ती मीटिंग फाईल इथे स्टोअर होते आणि आता तुम्ही जे काही कंटेंट, जे काही मीटिंग मध्ये बोललं गेलेलं आहे ते सगळं स्टोअर होतं. आता मीटिंगची फाईल येण्यासाठी डिले होत असेल तर का होत असेल? कारण की गुगल सूट मध्ये समजा मी मीटिंग क्रिएट केलेली आहे आणि काही इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर मी जर बाहेर पडलो तर ती मीटिंग तशीच चालू राहते. जोपर्यंत त्या मीटिंग मध्ये ऍड झालेले सगळे पार्टिसिपंट्स बाहेर पडत नाहीत तोपर्यंत ती मीटिंग एंड होत नाही. आणि जोपर्यंत ती मीटिंग एंड होत नाही तोपर्यंत त्याचे रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवले जात नाही. त्यामुळे त्याचे रेकॉर्ड, त्याचे जे काही रेकॉर्डिंग आहे ते चालू राहतं. लास्ट टाइम मध्ये मी आधी बाहेर पडल्यामुळे आणि 1-2 पीपल लॉग इन असल्यामुळे ती मीटिंग संपली होती 45 मिनिट्स मध्ये, पण ऍक्च्युअली 52 मिनिट्सची व्हिडिओ मला दिली गेली कारण की बाकी सगळे हे 7 मिनिटांनंतर बाहेर पडल्यामुळे तितका वेळ ती मीटिंग रेकॉर्ड होत गेली. त्यामुळे जर मीटिंग येण्यास तुम्हाला किंवा ती रेकॉर्डिंग फाईल जी काही येण्यास तुम्हाला जर उशीर झाला तर कुठली तरी व्यक्ती लेट लॉग आउट झाल्यामुळे ती मीटिंग फाईल जनरेट करण्यासाठी वेळ लागला आहे असं समजून तेवढ्या वेळामध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये ती फाईल तुमच्या ड्राईव्ह वरती स्टोअर होते. तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर तुम्ही ती युट्यूबला शेअर करू शकता किंवा डिरेक्टली ही लिंक सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकता. तर हे झालं आपलं गुगल मीट संदर्भात 2 गोष्टी, एक म्हणजे रेकॉर्डिंग आणि दुसरं म्हणजे कॉलने जॉईन. आता आपण दुसरा मुद्दा बघूया, तो म्हणजे क्लासरूम रिलेटेड. क्लासरूमशी जे काही संबंधित गोष्टी होत्या त्या नागले सरांनी अतिशय विस्तृतपणे सांगितल्या आहेत. आता गुगल मीट किंवा गुगल सूट मिळाल्यानंतर आपल्याला क्लासरूम मध्ये काय चेंजेस होतात ते आपण बघूया. मी इथे क्लासरूम मध्ये जातो. आता हे 2 मी क्लासरूम तयार केलेले आहेत. मी इथे एक अजून क्लासरूम तयार करतो. क्रिएट क्लास. मी क्लासला नाव देतो TYBSc CS सेक्शन 1 सब्जेक्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स. रूमला मी आयडी देऊन ठेवेन क्रिएट. ओके, आता बघा इथे मला इंटरफेस मिळाला आहे. माझी जी काही क्लासरूम आहे ती तयार झालेली आहे. आता नॉर्मल क्लासरूम आणि ह्या क्लासरूम मध्ये एक मोठा फरक आहे, तो म्हणजे इथे आता गुगल मीट लिंक मला मिळालेली आहे. परंतु ती लिंक मला जनरेट करावी लागते. ती जनरेट करण्यासाठी मी काय करेन तर मी ह्याच्यावरती सिंपली क्लिक करेन. हे क्लिक झाल्यानंतर मी इथे जनरेट मीट लिंक म्हणेन. आता इथे लिंक मीट तयार झालेली आहे. ती तुम्ही कॉपी करून ठेवू शकता आणि ती तुम्हाला स्टुडंट्सना विजिबल करायची असेल तुम्ही ते विजिबिलिटी ऑन ठेवू शकता. मी सेव्ह म्हणेन. सेव्ह म्हटल्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला मीटिंगला जायचं किंवा मीटिंग क्रिएट करायची असेल त्यावेळेला समजा मला आता TYBSc ते लेक्चर घ्यायचं असेल तर सिम्पली मी या क्लासरूमला जाईन आणि इथे लिंक क्रिएट करेन. लिंकला क्लिक करेन. लिंकला क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली मीटिंग क्रिएट होते आणि मी इथे जॉईन नाव म्हणू शकतो. जॉईन नाव झाल्यानंतर मला हा आयडी जो आहे तो विद्यार्थ्यांना शेअर करावा लागेल. आता इथे हा आयडी विद्यार्थ्यांना शेअर का करावा लागेल? कारण की जरी तुमच्याकडे जी सूट असेल तर विद्यार्थ्यांकडे जी सूट नाहीये. विद्यार्थी त्यांच्या नॉर्मल जीमेल अकाउंट मधून ते लॉग इन होणार आहेत. जर नॉर्मल जी सूट असेल तर काय फरक मिळेल विद्यार्थ्यांना? आता इथे तुम्ही क्लासवर्कला गेल्यानंतर इथे बघा एक ऑप्शन आहे मीट म्हणून. हा जो काही ऑप्शन आहे तो विद्यार्थ्यांना जर त्यांच्याकडे जी सूट असेल तर मिळेल. जर विद्यार्थ्यांकडे जी सूट नसेल तर तुम्हाला ही जी काही मीटिंग लिंक आहे ही तुम्हाला कॉपी करून
तुम्हाला ऍज अ अनाउन्समेंट म्हणून तुम्हाला टाकावी लागेल. म्हणजे त्या पर्टिक्युलर स्टुडंट्सना ती लिंक फॉरवर्ड होईल. जर त्या विद्यार्थ्याकडे G Suite किंवा जर असेल तर त्या विद्यार्थ्यांना इथे मीट म्हणून ऑप्शन येतो. विद्यार्थी त्या क्लासरूम मध्ये जाऊ शकतात आणि मीटला ते क्लिक करून त्या पद्धतीने त्यांचं काम सुरू होऊ शकतं. पण त्यांच्याकडे नॉर्मल अकाउंट असल्यामुळे तुम्हाला ती सध्या तरी लिंक शेअर करावी लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण डोमेन नेम वापरतोय. आपलं डोमेन नेम हे प्रायव्हेट डोमेन आहे, जे REC GJC RTN या नावाने आपण तयार केलेलं आहे. त्यामुळे त्याला काही परमिशन्स आहेत. आता सध्या तरी आपण नवीन क्लास क्रिएट करू शकतो आणि बाहेरचे जे काही जीमेल अकाउंट आहेत ते आपण ऍड करू शकतो. परंतु आपले जे काही जुने क्लासरूम आहेत आपण तयार केलेले, त्याच्यामध्ये आपण जर हा ID ऍड करण्याचा प्रयत्न केला तर सध्या तो ऍड होऊ शकत नाही. त्याला काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेसची गरज आहे. ते 1-2 दिवसामध्ये ते चेंजेस करून त्या पद्धतीने त्याची माहिती आम्ही प्रोव्हाइड करू. पण तुम्ही आता ह्या क्षणाला नवीन क्लास क्रिएट करून त्यामध्ये तुम्ही मुलं ऍड करून काम करू शकता. जर तुम्हाला जुन्या क्लासमध्ये जर काम करायचं असेल तर त्या परमिशन्स मिळाल्यानंतर तुम्ही हा जो काही ID आहे तो तुम्ही ऍज अ टीचर म्हणून ऍड करू शकता. मी तुम्हाला इथे एक उदाहरण दाखवतो. मी इथे नॉर्मल जीमेल अकाउंटने लॉग इन झालो आहे. आता हा क्लास मी तयार केलेला आहे. यामध्ये समजा मला जर ऍज अ टीचर म्हणून ऍड करायचं असेल तर मी हा माझा ID ऍड करू शकतो. आता त्याला परमिशन्स नसल्यामुळे अशी एरर देईल, कांट इन्व्हाइट टीचर फ्रॉम दिस डोमेन. पण तुम्ही परमिशन मिळाल्यानंतर तो टीचर इथे ऍड होईल आणि मग तुम्ही हा जो काही क्लास आहे तो तुम्ही ऍक्सेस करू शकता. G Suite मध्ये मिळाल्यानंतर गुगल क्लासरूम मध्ये हे चेंजेस आहेत जे आपल्याला गरजेचे आहेत. त्याशिवाय आपल्याला स्पेसही मिळते आणि काही फीचर्स आहेत तेही मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला इथे जॅमबोर्ड मिळतो. जॅमबोर्ड तुम्ही ऍज अ बोर्ड म्हणून तुम्ही यूज करू शकता आणि तो बोर्ड तुमच्या ड्राईव्हला स्टोअर राहतो. हे फीचर नॉर्मल अकाउंटला सुद्धा आहे जे तुम्ही ऍज अ बोर्ड म्हणून यूज करू शकता. तर मीट आणि गुगल क्लासरूम मध्ये एवढे चेंजेस आहेत जे मी तुम्हाला आता सांगितले आहेत. जर काही शंका असतील तर प्लीज विचारा. थँक्यू. सर मला एक फक्त टेक्निकल शंका अशी होती की आता जो कॉल आपला होतो ना, म्हणजे ज्या मुलांना इंटरनेट अवेलेबिलिटी कमी आहे म्हणून ते कॉलने जॉईन होऊ शकतील, तर त्या कॉलचे चार्जेस कसे पडतात वगैरे त्याच्याबद्दल काय तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे तू कॉलचे एकंदर बघितलं तर 9-1 नव्हता, म्हणजे इंडियन कॉल नाहीये तुम्हाला वाटतंय? हो, पण आता तरी मला काहीच चार्ज पडले नाहीये त्याचे. म्हणजे मी आता कॉल एक 30 सेकंदांचा 30 ते 35 सेकंदांचा होता, पण मला चार्जेस काहीच पडले नाहीये. हा, मग ठीक आहे. म्हणजे नाहीतर काय होईल, जर का ते दुसऱ्या इंटरनॅशनल म्हणा किंवा दुसरा कॉल झाला आणि त्याचे चार्जेस मुलांना पडले तर ते कळणार नाहीत त्यांना, एवढेच फक्त. मग आपण काय कॉल पडत नसेल तर काही प्रश्न नाही यायचा. नाही, सध्या तरी काहीच पडत नाही. म्हणजे मी काल पण ट्राय केलं. काल पण मी 1-1.5 मिनिटाचा कॉल चालू ठेवला होता
पण त्या चार्जेस कट नाही झाले. इव्हन मी वोडाफोन मधनं पण ट्राय केलं वेगळ्या अकाउंट मधून, कारण जिओचं पॅक असतं त्याच्यामुळे, पण त्यातही काही इश्यू नाही आला. ओके ओके. Sir, म्हणजे काय to add करण्यासाठी इंटरनेट इज कंपल्सरी फॉर कॉल. नाही, इंटरनेट कंपल्सरी नाहीये. विदाउट इंटरनेट ऑल्सो दे कॅन कॉल. हो, पण ते कंटेंट नाही बघू शकत. म्हणजे आता आपण स्क्रीन वगैरे बघतो ना. बट दे कॅन लिसन टू माय लेक्चर विदाउट इंटरनेट. येस मॅडम. ओके, नाईस देन. परंतु मग फोन स्मार्टफोनच हवा की नाही, साधा फोनही चालेल. कॉल करता आला पाहिजे, बाकी काही नको. अच्छा. सर, अटेंडन्ससाठी आपण आधी जी गुगल मीट घेत होतो त्याच्यासाठी आपण ते अटॅचमेंट ती घेतलेली होती, तशी इथे पण घ्यायला लागणार आहे की ती इनबिल्ट आहे? नाही, इनबिल्ड नाहीये. ते शेवटी प्लगइन्स आहेत, ते आपल्याला घ्यावेच लागतात. आणि आता त्या प्लगइन मध्ये बरंच इम्प्रुव्हमेंट आलेत. म्हणजे एखादा स्टुडंट जर बाहेर सोडून गेला तरी सुद्धा आपल्याला कळतं की तो एक रेड पॅच ते तयार होतो. म्हणजे आता मी तुमचा स्टुडंट आहे आणि आता मी 10च्या लेक्चरला मी जॉईन झालोय, तुम्ही शिकवायला सुरुवात केली आणि मी 10:05 मी बाहेर पडलो आणि नंतर मी 10:20 आलो, तर त्याची अटेंडन्स ही 10 ते 10:05 आणि 10:20 ते पुढे 10:30 एवढीच त्याची अटेंडन्स घेतली दिसतंय. मधला जो पॅच आहे तो दिसत नाही, तो रेड मध्ये येतो. म्हणजे तो स्टुडंट त्या वेळेमध्ये तिथे नाही असं डिस्प्ले होतं. म्हणजे आपण ज्या वेळेला ते बघतो त्यावेळेला आपल्याला ते नजरेस येतं. सर मला वाटतं ते प्लगइन आहे ते ब्राउझर स्पेसिफिक आहे ना. हो, प्लगइन ब्राउझर स्पेसिफिक आहे. त्यामुळे आता जरी आपण हे अकाउंट वापरायला लागलं तर आपल्याला काय परत प्लगइन ऍड करायला नको. ते ब्राउझरला एकदा ऍड असेल तर ह्या मीटला काय किंवा त्या मीटला काय कुठेही ते अवेलेबल राहणार. तर मॅडम तुम्हाला परत प्लगइन ऍड करायला नको. कल्पना मॅडम. हा, आलं लक्षात आलं. हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऍप आणि डेस्कटॉप जे ऍप्लिकेशन, ह्याच्यामध्ये मोबाईल ऍप आणि डेस्कटॉप ऍप्लिकेशन मध्ये थोडा बराच फरक असतो. त्यामुळे जे फीचर्स जास्तीत जास्त फीचर्स हे डेस्कटॉप ऍप्लिकेशनला दिलेले असतात आणि जे कमीत कमी जे फीचर्स असतात किंवा जे इम्पॉर्टंट फीचर्स असतात ते फक्त मोबाईल ऍपला असतात. त्यामुळे जरी तुम्ही G Suite घेतलं तरी काही फीचर, क्लासरूम म्हटलं तरी जे तुम्हाला डेस्कटॉप वरती करता येईल ते तुम्हाला क्लासरूम मोबाईल वरती कसं करता नाही येणार. म्हणजे तुम्हाला थोडे लिमिटेशन्स येतात मोबाईल ऍप वरती. हो सर, मोबाईल ॲपवरनं G Suite जॉईन केल्यानंतर तिथे क्रिएट क्लासरूम हा ऑप्शन येत नाही. तिथे फक्त जॉईन क्लासरूम एवढाच ऑप्शन येतोय. पण डेस्कटॉपवरनं केलं तर मात्र क्रिएट क्लासरूम हा ऑप्शन येतो, पण तो मोबाईल ॲपला येत नाही. जो अदरवाईज आपला मोबाईल अकाउंट असेल तर आपल्याला करता येतो ना क्लासरूममध्ये क्रिएट क्लास, तर तो ऑप्शन ॲपला येत नाहीये. थांबा मी चेक करतो हे. मी काल करून बघितलं पण मोबाईलला आला नाही मला क्रिएट क्लासरूम हा ऑप्शन. पण नाही मॅडम, लॅपटॉपला मात्र येतोय मॅडम क्रिएट क्लास. मी प्लस साइन वरती क्लिक केला ना सर की फक्त जॉईन क्लास असा ऑप्शन आला. तर मॅडम काय होतं, थोडंसं ना ऍप लोडिंगला थोडा जर उशीर होत असेल ना तर कदाचित फीचर्स, आता काल सुद्धा मी जेव्हा पहिल्यांदा गुगल मीट क्रिएट करायला गेलो त्यावेळेला मला खालचे ऑप्शन्स येत नव्हते. तर थोडंसं ऍप लोडिंग किंवा काहीतरी मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा इश्यू असतो त्यामुळे होऊ शकतं. मी एक स्नॅपशॉट पाठवलाय बघा ह्याच्यामध्ये आपल्या ग्रुपवरती. ओके. तर त्यामध्ये 2 ऑप्शन्स क्लिअरली दिसत आहेत. ओके, कारण काय दिसत नव्हतं लॅपटॉपवरनं झालं. टाइम लॅपटॉपवरनं पण ट्राय केलं तर लॅपटॉपवरती आला. आणि सर दुसरं असं विचारायचं होतं, म्हणजे आता तुम्ही सांगितलं तसं की मुलांना आपण हे देणार नाही होत का, म्हणजे उद्यापासून जे FYचे लेक्चर आपण घ्यायचे मीटवरती, तर मग त्यांनी मुलांचे जे ईमेल आपल्याला ऍडमिशनची लिस्ट प्रोव्हाइड केली आहे ते त्याच्यामध्ये क्लासरूमसाठी. मॅडम तुमचा आवाज जरा कट होतोय मॅडम, पुन्हा मी विचाराल का? मुलांचे जे ईमेल ID आहेत ते जीमेलचे रेग्युलर ईमेल IDs आपण क्लासरूमला ऍड करून घ्यायचे का? हो, जीमेलचे रेग्युलर IDs आपल्याला क्लासरूम मध्ये ऍड करून घ्यावे लागतील. ते आधी आम्ही थोडं परमिशनचे आम्हाला 1-2 दिवस द्या, परमिशन्सचे आम्ही बघतो एक्झॅक्टली. आणि जर ते परमिशन जर आपल्याला मिळाल्या तर मग तुम्ही तुमच्या जुन्या क्लासरूम मध्ये हा ID ऍड करू शकता आणि ऍज अ टीचर म्हणून तुम्ही काम करू शकता. म्हणजे नाही झालं तर FY साठी आम्ही अजून क्लासरूम केलेले नाही. त्यांचा प्रश्न असा आहे. हा सर. लोंढे सर, त्यांचा प्रश्न असा आहे की सध्या आपण विद्यार्थ्यांना हे
जीसूटचे आयडी दिलेले आहेत का, तर त्याचं उत्तर असं आहे नाही. पहिल्या टप्प्यावर विद्यार्थी आता आपले त्यांचे नेहमीचे जे मेल आयडी आहे तेच वापरतायत. ही सध्या फॅसिलिटी फक्त आपण शिक्षकांपुरती एक्सटेंड केली आहे. जसं त्यातली माहिती मिळत जाईल तसं आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू. ओके, म्हणजे उद्याचं लेक्चर घेताना आम्हाला जे क्लासरूम तयार करायचे आहे ती मुलांचे आधीचे जीमेलचे जे आयडी आहे तेच वापरून करायचे आहे. हो हो बरोबर बरोबर. हा हॅलो. हा सर, ते हॅलो. विचारायचं हा, होतं. माझी त्याकरताच आम्ही आधी क्लासरूम तयार केली नव्हती FY ची, म्हणून ते विचारून घेतलं. हॅलो. माझी एक शंका आहे. हा सर. हा बोला सर, बोला सर. हा, आता सध्या आपण जे आम्ही गुगल मीट वापरतो, हा, त्याच्यामध्ये काय केलंय की एकच लिंक तयार केली आहे एखाद्या टीचरसाठी, की तीच लिंक तो टीचर परत परत वापरतो. म्हणजे पुन्हा दरवेळी नवीन लिंक तयार करावी लागत नाही. म्हणजे माझं लेक्चर FY-BSc ची मुलं किंवा SY ची मुलं जॉईन होताना त्या ठराविक लिंकने रोज जॉईन होतात. हा, त्याचा ऍडव्हान्टेज असा आहे की परत लिंक तयार करावी लागत नाही सध्या. हा, आता कसं होतंय की समजा माझं लेक्चर असेल त्यावेळी मी जॉईन झालो की मग मुलं त्या लिंकने, त्यांना अगोदर माहिती असलेल्या लिंकने जॉईन होतात. फक्त इथे प्रॉब्लेम असा येतो की त्या सगळ्या मुलांना मला ऍडमिट करून घ्यावं लागतं. जरी तो मुलगा परत नेक्स्ट सक्सेसिव्ह लेक्चरला जॉईन होत असला तरी प्रत्येक वेळी मला ते ऍडमिट करून घ्यावं लागतं. पर्टिक्युलरली जेव्हा मुलं जास्त असतात वर्गामध्ये तेव्हा हे ऍडमिट करून घेणं त्रासदायक होतं बऱ्याच वेळा. तर आता ह्या G-Suite मध्ये असं रिऍडमिट करून घेणं किंवा एकच लिंक आपण ती मुळात वापरू शकतो का परत परत, हा एक प्रश्न. आणि दुसरं म्हणजे पुढच्या सक्सेसिव्ह लेक्चरला कमीत कमी जी मुलं ऍडमिट होतील त्यांना ऍडमिट करून घेण्याची गरज आहे का, ऑटोमॅटिकली ऍडमिट होतील? सर आपल्याकडे प्लगइन आहे एक ऑटो ऍडमिट म्हणून. ते जर आपण ब्राउझरला ऍड केलं तर आपल्याला ऍड नाही करावं लागत. जो विद्यार्थी आहे तो ऑटोमॅटिकली ऍड होतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर त्या मुलांकडे ही G-Suite असेल आणि आपल्याकडे ही G-Suite असेल तर आपण ती लिंक जनरेट मीट लिंक केल्यानंतर त्या लिंकला क्लिक केली की मीटिंग तयार होते. तो विद्यार्थी त्या क्लासमध्ये गेला की त्यालाही एक मीटचा ऑप्शन मिळेल. त्याने ती क्लिक केल्यानंतर तो ऑटोमॅटिकली मीटिंगला जॉईन होतो. फक्त विषय असा आहे की टीचरला ती मीटिंग आधी क्रिएट करून ठेवावी लागते. त्यामुळे त्याला लिंकचा कुठेच प्रश्न येत नाही इथे. नाही, म्हणजे एकच लिंक तो टीचर परत परत सक्सेसिव्ह लेक्चर्सना वापरू शकतो ना? हा, प्रोव्हाइडेड मुलांकडे G-Suite असेल तर. हा, G-Suite असेल तर बरोबर आहे. मग आता जसं मी गुगल मीट मध्ये करतो तसंच हे शक्य आहे इकडे पण. हा, आहे ना. उलट त्यावेळी इथे आपल्याला लिंक शेअर करावी लागते. इथे लिंक शेअर करावी लागणार नाही. विद्यार्थ्यांकडे एक मीट ऑप्शन असेल. मीट वरती क्लिक केलं आणि जर सरांनी जर मीटिंग तयार करून ठेवलेली असेल तर तो ऑटोमॅटिकली त्या मीटिंगला ऍड होतो. हा, ठीक. फक्त विद्यार्थी स्वतः मीटिंग क्रिएट करू शकत नाही. प्रशांत सर, मला एक असं म्हणायचं की आता आपण मुलांना काय G-Suiteचे अकाउंट आता एवढ्यात तरी देणार नाही आहोत. पण तरी सुद्धा आपण आता जसं गुगल मीटिंग वापरतो, म्हणजे मी एकदा एक मीटिंग क्रिएट करतो आणि ती मीटिंग कायमस्वरूपी मी मुलांना त्याची लिंक देऊन ठेवतो आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंगने 11 वाजता जेव्हा माझं लेक्चर असतं तेव्हा ते माझ्या लेक्चरला लिंकला क्लिक करतात. मी त्या लिंकला क्लिक करतो आणि आपण जॉईन होतो. तर सेम वेने आपण G-Suiteला पण करू शकतो. त्याच्यासाठी काय म्हणजे फक्त हा, क्लासरूम मधून नाही करता येणार. आपण आता बेळकर सर, तुम्ही आता जसं करत होतात ना आधी एक जीमेलची, फक्त काय करायला लागेल की आता ती लिंक तुम्हाला वापरता येणार नाही कारण का ती तुमच्या जनरल जीमेल अकाउंटची होती. नवीन करावी लागेल आणि मुलांना फक्त या जीमेलच्या G-Suiteच्या नवीन लिंक तुम्हाला द्याव्या लागतील की आता इथून पुढे या लिंक वापरा, पहिल्या वापरू नका. ठीक आहे. ओके. माझा एक प्रश्न आहे. हॅलो. हॅलो. माझा एक प्रश्न आहे सर की काल जो आपल्याला लॉग इन नवीन क्रिएट करायला दिला ऍड्रेस G-Suite साठीचा, तो मी क्रिएट केलाय आणि तो सक्सेसफुली लॉग इन वगैरे ते सगळं आलं. माझ्या जीमेल अकाउंटला माझी आता 3 अकाउंट दिसत आहेत. म्हणजे आपलं आता कॉलेजचं आहे ते आणि माझी ओरिजिनल 2. पण जेव्हा गुगल मीटचा जो ऍप आहे मोबाईलवर तिथे जर मी सर्च केलं तर मला हे तिसरं नवीन अकाउंट दिसत नाहीये. तर मग मला म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? मी तो Gmeet परत म्हणजे अनइन्स्टॉल करून रिइन्स्टॉल करू वगैरे असं काही करायचंय का काही वेगळा प्रॉब्लेम? कारण माझा प्रॉब्लेम असा आहे, माझ्याकडे लॅपटॉप नाहीये. मी मोबाईलवरच सगळं कंडक्ट करते लेक्चर आतापर्यंत. नाही, मी तुम्हाला एक दाखवतो ह्याच्यासाठी काय करता येईल. मी पुन्हा माझी स्क्रीन शेअर करतो. हा, 1-2 मिनिटं आहे मॅडम. हा.
बरं, ऑटो जॉईन ऑप्शन बद्दल सुद्धा जरा सांगा. ऑटो जॉईन ऑप्शन कसा इन्क्लूड करायचा? सर रेग्युलर म्हणजे मला एक शंका पण आहे आणि तुमचा जो हे आहे ना प्रश्न ऑटो जॉईन, तर आपण ज्या वेळेला ती मीटिंग क्रिएट करतो ना सर, तर त्यावेळेला म्हणजे आम्ही असा एक प्रयोग करून बघितला. काही मुलांच्या बाबतीत सक्सेसफुल झालं की ती जी मीटिंग आहे त्याला जिथून ऍड गेस्टचा ऑप्शन येतो ना, म्हणजे आपल्या रेग्युलर अकाउंटवरनं, तर तिथे आम्ही त्या बरं. मुलांचे ईमेल आयडी जे आहेत ते कॉपी पेस्ट केले आणि त्या मुलांना त्याच्यामुळे काय झालं की एक मेल गेला की यू आर इन्व्हायटेड टू अटेंड दिस TYBSC लेक्चर, असं आम्ही TYच्या मुलांच्या बाबतीत केलं कारण नंबर तसा लिमिटेड असतो. आणि मग त्या मुलांना 3 ऑप्शन्स आले, म्हणजे आम्हालाही आले, कारण आम्ही काय केलंय एकच लिंक आम्ही सगळे टीचर्स पण लेक्चर घेण्यासाठी वापरतो. ऑल डे बरोबर. लेक्चर असं आम्ही केलेलं आहे आणि पटवर्धन मॅडम ऍडमिन आहेत त्याला. आणि मग आम्ही काय करतो की सगळेच टीचर्स ती एकच लिंक TYची लेक्चर्स घेण्यासाठी वापरतो. सेम फॉर SY. तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला 3 ऑप्शन्स येतात, वेदर यू आर गोइंग टू दिस इव्हेंट, म्हणजे येस, नो किंवा मे बी. जर आपण येस वरती क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली म्हणजे इव्हन टीचर जॉईन झालेला नाहीये पण मी ऑल डे मीटिंग केलंय तरीही स्टुडंट त्या मीटिंगच्या वेळेला आपोआप जॉईन होऊ शकतात जर येस वर क्लिक केलेलं असेल तर. म्हणजे त्याला परमिशन घ्यावी नाही लागत आपल्या रेग्युलर अकाउंट सुद्धा. म्हणजे ते ईमेल तसे ऍड करून घ्यावे लागतील मुलांचे, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने? हा, फक्त कसं आहे की त्या मुलांनी तो ईमेल ओपन करून अटेंड म्हणजे येस वरती क्लिक करायला पाहिजे. गोइंग टू दिस लेक्चर म्हणजे ते येस, नो किंवा मे बी जे आहे त्यातले येसला जर त्यांनी क्लिक केलेली असेल तर दे कॅन जॉईन डायरेक्टली. त्यांना आपल्याला ऍडमिट करून घ्यावं नाही लागत, कारण नाही तर ह्या प्रोसेसमध्ये दरवेळेला 5-10 मिनिटं जातात हो ना. हो हो, तोच म्हणून प्रॉब्लेम आम्ही मोठ्या असा एक प्रयोग वर्गांसाठी. करून बघितला. पण याचा अर्थ जी मुलं एकदा जॉईन झालेली असतील त्यांनाच तो परत ऑटो जॉईनचा ऑप्शन राहणार, बरोबर ना? एखादा मुलगा नवीन आला की जो अगोदर जॉईन झालाच नाही सर, नाही. ज्यांनी मेलला क्लिक केलेली आहे ना तिथे त्यांना जो ते मेल सगळे. गेलेला असेल हा, त्याच्यामध्ये येसला क्लिक केली पाहिजे तर मग ते ऑटो जॉईन करू शकतात. ठीक आहे, चालेल, बघूया आपण इम्प्लिमेंट करायला पाहिजे कारण मोठ्या वर्गांसाठी लागेल. लोंढे सर, मला अजून एक शंका विचारायची होती. हा मॅडम बोला. G-Suite ला आपल्याला अशी फॅसिलिटी असते ना की मोर दॅन 1 पर्सन कॅन बी ऍडमिन फॉर दॅट लेक्चर. म्हणजे काही वेळेला काय होतं आम्हाला की पटवर्धन मॅडमनी ही जी लिंक केलेली आहे आम्ही येस केलेलं आहे तरीही काही वेळेला काय होतं की मॅडम जर त्या मीटिंग मध्ये नसतील, म्हणजे पहिल्यांदा दिवसभरातलं लेक्चर पहिलं घेताना जर नसतील मॅडम त्यावेळेला ऑनलाईन तर आम्हाला ती मीटिंग जॉईन करता येत नाही. तर G-Suite ला आपल्याला मोर दॅन 1 पर्सन कॅन बी ऍडमिन फॉर द मीट ना, तर तशी फॅसिलिटी तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे का की ती बाय डिफॉल्टच मिळते? बाय डिफॉल्ट म्हणजे आता बेसिकली डोमेन्स तयार केलेले आहेत टीचर्स आणि स्टुडंट्स. तर आता ऍक्च्युली सध्या तरी आम्ही युजर्स ऍड करण्याचं काम केलं. अजून काही परमिशन म्हणजे आता जसं क्लासरूम मधल्या जे काही परमिशन्स आहेत त्या देणं अजून थोडंफार बाकी आहे. त्यामुळे 2 दिवसामध्ये जे काही आहे ते पूर्णपणे क्लिअर होईल की एक्झॅक्टली काय काय फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करू शकतो. कारण की सगळ्या फॅसिलिटीज जरी द्यायचं म्हटलं तरी पण ते पूर्णपणे डोमेन मध्ये ऍक्सेप्ट झाल्या पाहिजेत. नाहीतर काय होईल, आता म्हटल्याप्रमाणे एखादा ईमेल अकाउंट आहे ते आपण जॉईन करू शकत नाही, एखादा आहे ते आपण जॉईन करू शकतो, असे इश्यू येऊ शकतात. त्यामुळे पण ते होईल 1-2 दिवसामध्ये. की म्हणजे काय सर की सगळ्या म्हणजे पूर्ण आम्ही आता बॉटनी डिपार्टमेंटची जशी एकच लिंक केली TYला एक, SYला एक आणि सेम फॉर FY. तर जे शिक्षक लेक्चर घेणारे असतील ना तर त्या सगळ्यांना ऍडमिन करून ठेवलं की मग हा प्रॉब्लेम येणार नाही की जो ऍडमिन आहे किंवा जो होस्ट आहे ना तो समजा नसेल ऑनलाईन आणि थोडक्यात मॅडम मल्टिपल होस्ट तुम्हाला अवेलेबल हवेत. मल्टिपल होस्ट जी मीटिंग कंट्रोल करू शकतात तसे. हो सर, आणि ती फॅसिलिटी G-Suite आहे. म्हणून मी म्हटलं एक विचारून घेऊया की तसं जर झालं ना तर अख्ख्या डिपार्टमेंटची एकच लिंक केली फॉर ऑल डे किंवा टाइम तिथे सेट केला तर सगळे शिक्षक ती एकच लिंक वापरू शकतील आणि मल्टिपल लिंक्स मुलांना पण म्हणजे प्रॉब्लेम नाही होणार की आता दरवेळेला ह्या लिंक मधून बाहेर पडायचं आणि दुसऱ्या लिंकवर क्लिक करून जॉईन व्हायचं. जेव्हा दुसऱ्या विषयाचं लेक्चर असेल तेव्हा हा प्रॉब्लेम येईल, पण अदरवाईज प्रत्येक शिक्षकासाठी SYच्या 4 लिंक, TYच्या 4 लिंक असं करावं लागणार नाही. म्हणजे मुलांचा थोडा गोंधळ वाचू शकेल कदाचित, म्हणून विचारलं. आता मॅडम मी लिंक माझी स्क्रीन शेअर केले.
आता इथे एक ऑप्शन आहे, इथे आपले अकाउंट्स दिसतात आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही जेवढ्या अकाउंटने लॉग इन झालेले आहात त्या अकाउंट तुम्ही मीटिंग जॉईन करू शकता किंवा क्रिएट करू शकता. आता मी जर नॉर्मल जीमेल मध्ये मला करायचं असेल तर हे माझं नॉर्मल जे अकाउंट आहे londe.prashant.t ते मी सिलेक्ट करेन. म्हणजे जे काही आहे ते माझं या पद्धतीने जॉईन होईल. आणि जर मला जीसूट वापरायचं असेल तर हे माझं अकाउंट आहे prashant.londe@resgcrtn.com ते मी क्लिक करेन. म्हणजे आता मी जीसूट मधून मीटिंग क्रिएट करू शकतो किंवा मीटिंग जॉईन करू शकतो. म्हणजे तुम्हाला इथे जाऊन तुम्हाला अकाउंट चेंज करावे लागतात. नवीन अकाउंट किंवा अकाउंट डिलीट करावं लागत नाही. लोंढे सर, मी हा ट्राय केला हा, बोला. काल. आपलं नवीन हा. अकाउंट क्रिएट केल्यानंतर मी हा ट्राय केला, पण मी तुम्हाला हवं तर स्क्रीनशॉट पाठवेन माझा त्या ह्याचा. तिथे मला हे तिसरं अकाउंट दिसतच नाहीये. तिथे तुम्हाला गुगल जीमेल मध्ये तुम्हाला दिसतं का ते अकाउंट? जीमेल मध्ये तुम्हाला हो, मी तुम्हाला दोन्हीचे स्क्रीनशॉट पाठवते पर्सनलला. तुम्ही बघा, मग मी तुम्हाला कॉल करेन. मग पर्सनली सांगा मला काय ते. चालेल, पण व्हायला पाहिजे खरं तर, कारण की सगळे हो, पण जे म्हणजे काही गुगल माहिती नाही तर मग आहे लॉग इन माझं जर डिलीट करून नवीन करून घ्यायचं असेल वगैरे तर मग डिलीट करण्याची काहीच गरज नाही. डिलीट करायची काहीच गरज नाहीये. थोडंसं इंटरलिंकिंग मध्ये इश्यू झाला असेल त्यामुळे ते रिफ्रेश होईल, त्याचा इश्यू नाही होत. किंवा एकदा मोबाईल रिस्टार्ट करून बघितलं असतं. मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवते पर्सनलला, मग आपण बघूया काय सजेशन निघेल त्याच्यावर. चालेल 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 चालेल. थँक्यू सर. हॅलो. हा बोला मॅडम. हा बोला मॅडम. मला एक शंका आहे की आता आपण आपल्या पर्सनल अकाउंट मधनं ज्या ऑलरेडी क्लासरूम तयार केलेले आहेत तर त्या आपण इकडे ट्रान्सफर करू शकतो का, आणि करायचे असेल तर कशा करायचं? तेच त्याचेच प्रयत्न चालू आहेत एक्झॅक्टली. आणि ते 1-2 दिवसामध्ये तो मेसेज आम्ही फॉरवर्ड करू सगळ्यांना. आता ऍड होऊ शकत नाहीयेत कारण की परमिशन्स नाहीयेत त्याला, पण ते होईल. हा, ठीक आहे ठीक आहे. हा, नमस्कार मग सर. तोपर्यंत आपण जे एसवाय टीवायचे लेक्चर्स आहेत ती पर्सनल अकाउंट वरनच घ्यायचे आहेत का? नाही, तुम्ही हे आपलं जीसूट वापरू शकता ना. आता आपण क्लासरूम मधून मीटिंग नाही क्रिएट करू शकत. त्यामुळे तसं बघायला गेलं तर मीटिंग एका प्लॅटफॉर्मने क्रिएट होते आणि क्लासरूम एका प्लॅटफॉर्म वरती आहे. त्यामुळे या मीटिंगचं क्रिएशन जे आहे ते जर तुम्ही आता जीसूट मधून केलं तर तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल. तुम्ही जे काही शिकवता ते ऑटोमॅटिकली रेकॉर्ड होईल आणि तुम्हाला स्टुडंटला ऍड करता येईल, पाठवता येईल. तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंगची गरज नाही आता. ओके. हा, नमस्कार सर. हा सर. हॅलो. हा सर, मोबाईल थ्रू अटेंडन्स घेण्याचं काय करता येऊ शकतं? मोबाईल थ्रू म्हणजे एक ब्राउझरने तुम्हाला लॉग इन करता येईल, आणि जर ऍपने लॉग इन करायचं असेल तर सध्या तरी स्क्रीनशॉट हाच एक पर्याय आहे. कारण की कोणत्याही प्रकारचं प्लगइन हे ऍपशी संलग्नित नाही आहे. प्लगइन हे फक्त ब्राउझर स्पेसिफिक आहे. म्हणजे मग ब्राउझर वरनं मीट जॉईन करायची का? ब्राउझर मधून मीट जॉईन केली तर होऊ शकते, पण मोबाईल मध्ये क्रॅश होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे एकदा अटेंडन्स झाल्यानंतर जर तो क्रॅश झाला तरी चालेल, त्याचा इश्यू नाही. हॅलो हॅलो. हा मी शाखा करतो. हा सर. आपल्याला ना जीसूटचा आणखीन एक जो फायदा आहे ना, लोंढे सर आपल्याला कन्फर्म सांगतील, पण आपण एका वेळेला 250 विद्यार्थ्यांना मीटिंग मध्ये घेऊ शकतो, ऍड करू शकतो. जिथे विद्यार्थी संख्या आहे ना तिथे याचा फायदा आपल्याला होणार आहे. 250 विद्यार्थी एका वेळी मीटिंगला जॉईन होऊ शकतात. हो, इव्हन आपली हो सर, आणि ड्राईव्ह स्पेस पण वाढते आपली. हा, बरोबर. आणखीन 1-2 विषय मला सांगायचे जनरल असे आहेत. बरेच आपले सगळे शिक्षक एकत्र असल्यामुळे सांगतो की आपण जीसूटचा वापर ना पेरेंट्स मीटिंग कंडक्ट करण्यासाठी करूया, आणि नेक्स्ट साठी त्या खूप आवश्यक आहेत. या सप्टेंबर महिन्यामध्ये सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षकांनी हे काम करावं असं मला वाटतं की ज्या पेरेंट्स मीटिंग आहेत त्या सगळ्या पेरेंट्स मीटिंग आपण जीसूटच्या माध्यमातून कंडक्ट करूया.
हे रेकॉर्ड पण आपल्याकडे राहील. दुसरं एक आणखीन असा विषय की आपल्याकडे आता इतर प्रोग्राम ऑफिसर आहे, MSCC पण आहे, NCCC आहे, कल्चरल किंवा लाईफ लॉंग लर्निंग. FYच्या आता सगळ्या ऍडमिशन आपल्या कम्प्लीट झालेल्या आहेत. तर या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीला आपल्याला विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायला पाहिजे. तो प्रवेश देण्यासाठीचा गुगल फॉर्म आपण तयार करूया. गुगल फॉर्म म्हटल्यास आपण मला दाखवा, आपण प्रभारी प्राचार्य कुलकर्णी सरना दाखवूया आणि त्यानंतर तो विद्यार्थ्यांना शेअर करूया. म्हणजे इंटरेस्टेड विद्यार्थी NSS, NCC, कल्चरल, लाईफ लॉंग लर्निंग याला कोण आहे ते आपल्याला कळेल आणि जेव्हा कॉलेज रिओपन होईल तेव्हा ते काम आपल्याला ताबडतोब सुरू करता येईल. धन्यवाद. लोंढे सर. हा मॅडम. हेलो. हाँ मैडम बोला. 250 स्टूडेंट्स थ्रू वन लिंक हम कनेक्ट कर सकते हैं. हाँ मैडम. हाँ. अभी मेरे पास 450 स्टूडेंट्स FYBCom के हैं. राइट. टू क्रिएट 2 links. हाँ. Need to create 2 links. Then हाँ. इसीलिए अभी किसी ने बोला था ना कि एडमिन अगर करके लेंगे, फॉर एग्जाम्पल माई सेल्फ, माई email ID and my link and Sakarkar his link together if for students and we invite all those 450 students on one platform on one screen. ऐसा possible हो सकता है क्या? कि अभी नहीं हो क्योंकि admins you are not giving permission. नाही मॅडम, हे सगळं करून बघितलं पाहिजे. हा मला कळला विषय. हे सगळं करून बघितलं पाहिजे कारण की फॅसिलिटीज मध्ये आता आपण हे जस्ट मार्च एप्रिल नंतर बघायला घेतलंय आणि फक्त गरजेपुरतं लेक्चरच आपण ह्याच्यात कंडक्ट करूया. तर फॅसिलिटीज खूप आहे. आज सकाळी प्रत्येक बोलणं झालं की गुगल चॅट आवटे मॅडम असं आपल्याला करता येणार. आपण साध्या जीमेल वरून आपण ते करू शकत होतो. जीसूट वरून का करता येणार नाही? जीसूट वरून पण करता येणार. 2 links at a time. मी माझेच 2 links तयार करू शकते. करून बघूया. आज संध्याकाळी आपण करून बघूया तसं. मॅडम मॅडम FYBCom साठी अशी एक मीटिंग लावूया. 500 विद्यार्थी आपले आहे की नाही? FYBCom ला एक मीटिंग लावून तसं बघूया ना मॅडम. त्याच्यामध्ये करायचं काय माहितीये का, तुमचा प्रेझेंटर जो आहे ना तो या दोघांपेक्षा वेगळा असेल तर कसं होईल, एक लिंक वरुण पंडितने क्रिएट केली आणि ती A आणि B डिव्हिजनला दिली. अजून एक डिव्हिजन प्रतीक शितूर सरांनी 2 डिव्हिजनना लिंक दिल्या. तर आता ह्या दोघांना काय करायला लागेल, ऍडमिटचं काम करायला लागेल. कारण का 2 डिव्हिजनची एक लिंक वरुण पंडितने क्रिएट केली, 2 डिव्हिजनची एक लिंक प्रतीक शितूर सरांनी क्रिएट केली. आणि या दोन्ही मीटिंग मध्ये प्रशांत लोंढे सर ऍज अ टीचर म्हणून म्हणजे ऍज अ पार्टिसिपंट म्हणून जॉईन झालेत. आणि नंतर जर का लोंढे सरांनी त्यांचं लेक्चर द्यायला सुरुवात केलीस त्यांचं स्क्रीन शेअर करून, तर ह्याचा अर्थ असा होणार आहे की हे लेक्चर दोघांनाही दिसणार आहे ना. कारण का त्यांनी दोन्ही त्यांच्या ब्राउझरवर मात्र दोन्ही लिंक त्यांनी ओपन करायला पाहिजेत. बरोबर ना लोंढे सर? पंडित सर, व्हाट आई वांट टू से, नहीं व्हाट आई से इज तुम दोनों एक एक लिंक करने से अच्छा है इफ आई माई सेल्फ, जैसा अब हम कर रहे हैं एट प्रेजेंट व्हाट वी आर डूइंग, वी हैव क्रिएटेड 4 links and I myself I am starting all the 4 links myself individually. तो जी सूट में भी वैसा कर सकते हैं क्या? आई थिंक वी कैन. अभी सागर से जैसे बोले ना, आई थिंक वी कैन. आई कैन गिव 2 links and I can start with my own. लेकिन मैडम प्रॉब्लम ऐसा होगा कि आप दोनों के एडमिन हो गए और अभी हमने ऑटो एडमिट की फैसिलिटी नहीं ली ना, तो 500 लोगों को आपको एडमिट करते रहना पड़ेगा. तो आप एडमिट करते रहोगी या लेक्चर होगी, ऐसा प्रॉब्लम होगा. इसलिए नहीं बाय डिफॉल्ट अपने पास सर एडमिट है ना. आमची एक मीटिंग तर दिवसाची एकच मीटिंग असते. 4 लेक्चर आहे ना दिवसाला, आमची एकच मीटिंग असते. ऑटो एडमिट करता का तुम्ही? मीटिंग नाही. ऑटो एडमिट करून घेऊ. ऑटो एडमिट असतात विद्यार्थी. त्यामुळे 4 डिव्हिजन जरी असतील ना तरी आपल्याला एका वेळी ते घेता येतात. ओके 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 ठीक आहे. आणखीन कोणाचे काही प्रश्न आहेत का? प्रश्न जर नसतील ना तर आपण कुलकर्णी सरना विचारूया. हॅलो सर. कुलकर्णी सर. हा आता तुम्ही एक मिनिट बोलतो मी. बोला ना. हॅलो.
आपण सर्वांनी जी सूटचं ऍप्लिकेशन लोंढे सरांनी सांगितल्याप्रमाणे ऐकलं. ट्रेनिंग कमिटीला मी धन्यवाद देतो. चाकळकर सर, भिडे सर यांनी मी खूप मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आपण उद्यापासून रेग्युलर टीचिंगसाठी, ज्याला आपण ऑनलाईन डिजिटल टीचिंग म्हणतो, त्यासाठी आपण त्याचा वापर करणार आहे. आपल्या काही शंका असतील तर आपण ट्रेनिंग कमिटीचे जे लोंढे सर आहेत, वरुण पंडित, यांच्याशी संपर्क साधावा. मला वाटते आजची ही जी सूटची जी ट्रेनिंग होतं ते आपलं संपन्न झालं. सर्वांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा आणि धन्यवाद.